ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे स्टँडर्ड 10th subject English. Students, today we are going to learn unit number 1, third poem. Name of the poem, Basket Full of Moonlight. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण 1.2 हा जो धडा आहे हा धडा आपण पूर्ण केलेला होता. आज आपण युनिट नंबर 1 मधील तिसरी कविता पाहणार आहोत, बास्केट फुल ऑफ मूनलाइट. ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक, सी ऑन पेज नंबर 17. विद्यार्थी मित्रांनो, बास्केट फुल ऑफ मूनलाइट याचा जर अर्थ पाहिला आपण तर एक टोपलीभर चांदणं असा याचा अर्थ होतो. बास्केट फुल ऑफ मूनलाइट. धिस पोएम इज रिटन बाय सुनील शर्मा, ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी लँग्वेज. ओके स्टुडंट्स, सी there is given the first warming up chit chat activity. In this activity there are given 4 questions. Now students, we are going to discuss about these questions. Okay, see the first question. Did you like to hear bedtime stories when you were a child? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नाच्या आपण आपापसामध्ये आपण चर्चा करणार आहे. लक्षात घ्या. पहिला जो प्रश्न आहे की डिड यू लाईक टू हिअर, म्हणजे तुम्हाला आवडत होतं का तुम्हाला? डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज, म्हणजे आपण झोपण्याची जी वेळ असते अशा वेळेला गोष्टी ऐकायला आपल्याला आवडतं का? वेन यू वेर अ चाइल्ड, म्हणजे जेव्हा तुम्ही एक लहान मूल होता, छोटंसं होता, तेव्हा तुम्हाला झोपताना गोष्टी ऐकायला आवडत होत्या का, असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं म्हणता येईल, डेफिनेटली ऑल द स्टुडंट्स दे लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन दे वेर अ चाइल्ड. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळेच जी मुलं आहेत, जेव्हा ती मुलं म्हणजे मुलांना गोष्टी या ऐकायला खूप आवडतात. each and every day their grandfather or their grandmother they told स्टोरीज. बघा बऱ्याचशा वेळेला आपले आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगतात. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं म्हणता येईल, आय लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन आय वॉज अ चाइल्ड, म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला गोष्टी ऐकायला आवडत होत्या. सेकंड क्वेश्चन, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज, कोण सांगत होतं सांगा बरोबर. या जो गोष्टी आहेत बेड टाईम स्टोरीज आपल्याला कोण सांगत होतं? तर बऱ्याचशा वेळा आपल्याला माहिती असेल, मोस्टली अवर ग्रँडमदर और अवर ग्रँडफादर दे टोल्ड अस द बेड टाईम स्टोरीज. लक्षात आलं विद्यार्थ्यांनो की बऱ्याचशा वेळेला आपली आजी आजोबा हे आपल्याला बेड टाईम स्टोरीज गोष्टी सांगत होते. थर्ड क्वेश्चन, वाय डिड यू लाईक देम, वाय डिड यू लाईक देम, वाय म्हणजे का तुम्हाला त्या आवडत होत्या गोष्टी? बिकॉज दीज स्टोरीज वेर व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरीज, ॲज वेल ॲज मोस्ट स्टोरीज टीचिंग अस लेसन्स ऑफ आवर लाईफ, and as well as sometimes stories were very interesting, very funny stories, and that is why we like them. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आवडत होत्या त्या गोष्टी कारण मजेशीर अशा गोष्टी होत्या, इंटरेस्टिंग होत्या. आपल्या जीवन आपलं जे आहे जीवन, त्या जीवनाचे धडे आपल्याला त्या गोष्टीमधून शिकायला मिळत होते, म्हणून त्या गोष्टी आपल्याला आवडत होत्या. लक्षात घ्या. फोर्थ अँड लास्ट क्वेश्चन, डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन, आता सुद्धा डू यू स्टील लाईक, अजून सुद्धा आवडतात का तुम्हाला त्या गोष्टी ऐकायला? टू हिअर दोज स्टोरीज अगेन, पुन्हा ऐकायला आवडतात का तुम्हाला?
याचं उत्तर आपल्याला असं म्हणता येईल, डेफिनेटली और श्युअरली यस. वी वुड लाईक टू हिअर दोज स्टोरीज. We would like to hear those stories again and again because these stories inspiring reading more stories. Okay, students. See the next number 1. Discuss in groups about the procedure of planting a tree. To plant means लागवड करणे. अ ट्री म्हणजे वृक्ष किंवा झाड असं म्हटलेलं आहे बघा. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग ट्री. राईट द स्टेप्स इन बुलेट पॉइंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. काय म्हटलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो इथं, की झाडं लावण्याची जी पद्धत आहे, ह्या पद्धत जी आहे त्याच्यावरती आपण चर्चा करायची. आणि या ठिकाणी ज्या स्टेप्स आहेत म्हटलेल्या आहे बघा, ह्या मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला स्टेप्स त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, लक्षात घ्या. आणि त्या सादर करायचे असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला बघा वृक्ष लावायचं असतील, झाडं लावायची असतील, आपल्याला माहिती आहे बघा, पहिल्यांदा आपण काय करतो, बिया शोधतो बघा. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, चूजिंग गुड सीड्स ऑफ प्लांट्स, म्हणजे चांगल्या प्रतीच्या बिया आपण निवडतो. देन डिगिंग इन द ग्राउंड और डिगिंग इन द गार्डन. एखाद्या बागेमध्ये किंवा एखाद्या ग्राउंडवरती, मैदानावरती आपण काय करतो, खड्डा खणतो पहा. देन पुटिंग सीड्स इन द लूज सॉईल, म्हणजे मोकळी जी माती असते त्या मातीमध्ये आपण काय करतो, ते बी आपण ठेवतो. ॲड मॅन्युअर, तर त्यानंतर त्याच्यामध्ये खती घालतो. त्यानंतर फिल इन द होल किंवा पीठ, फिल इन द पीठ किंवा होल अँड वॉटर इट, बघा ते मुजवतो आणि त्याला आपण पाणी घालतो. तर अशी ही जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपण या ठिकाणी लिहायची आहे. सी द सेकंड नंबर काय दिलेला आहे बघा, डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. महत्वाचं आहे बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. काय चर्चा करायची आपल्याला या ठिकाणी पहा, की आपले आई वडील जे आहेत, आपले आई वडील हे आपल्या म्हणजे त्या आपल्या कुटुंबासाठी काय काय करतात आपले आई वडील, या गोष्टीवरती आपण चर्चा करायची आणि या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा. आता फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून मी सांगतो पहा. इथं काय लिहायचं आहे बघा, फादर, याच्यामध्ये आता इथं मुद्दा एक उदाहरण दिलेलं आहे, एक्झाम्पल बघा. वर्क्स हार्ड टू अर्न लिव्हिंग. वर्क्स हार्ड टू अर्न लिव्हिंग म्हणजे जगण्यासाठी खूप कष्ट करतात. आईचं इथं दिलेलं आहे बघा, आई काय करते की कीप्स द हाऊस क्लीन, काय करते, आपलं घर हे स्वच्छ ठेवते. तर असे मुद्दे आपल्याला या ठिकाणी आपले आई वडील काय करतात आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, हे या ठिकाणी आपण लिहायचं आहे. उदाहरणार्थ आणखी आपल्याला म्हणता येईल बघा, फादरमध्ये ऑलवेज अवर माय फादर गाईड्स मी व्हेनेव्हर आय एम अ प्रॉब्लेम्स, म्हणजे मला जेव्हा समस्या येतात तेव्हा मला नेहमीच काय करतात, मार्गदर्शन करतात. किंवा असंही म्हणता येईल बघा आपल्याला, आई मदरमध्ये आपल्याला आणखी असं म्हणता येईल बघा, कीप द हाऊस म्हटले सांगितलेलं जाते क्लीन अँड टायडी. त्याच्यानंतर कुक्स फूड अँड फीड्स द फॅमिली, म्हणजे आपल्या कुटुंबासाठी जेवण बनवते आणि ते खाऊ घालते पहा आई. तर असे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आणखी आपल्याला म्हणता येईल बघा या ठिकाणी की ब्रिंग्ज अप चिल्ड्रन विथ लव्ह अँड कॉम्पॅशन म्हणता येईल पहा. तर असे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. सी ऑन पेज नंबर 18, पान नंबर 18 काढा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, सी नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट अ पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाइट. लिसन केअरफुली अँड ट्राय टू राईट न्यू वर्ड्स. ओके स्टुडंट्स, शिकत असताना बघा कविता आपण पाहत असताना जे नवीन शब्द आहेत ते नवीन शब्द आपण लिहायचे आहेत, लक्षात घ्या. नाउ सी द फर्स्ट स्टांजा. ओ मून
द पोएट सुनील शर्मा सेज, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. ओ मून गिव्ह मी मूनलाईट. म्हणजे चंद्राला हा कवी म्हणतोय, काय म्हणतोय, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. चंद्राला म्हणतोय की हे चंद्रा मला काय कर, प्रकाश मला दे. मला काय कर, मला प्रकाश दे. ओ मून गिव्ह मी मूनलाईट. बास्केटफुल. बास्केटफुल म्हणजे एक टोपलीवर चंद्र मला दे किंवा टोपलीवर प्रकाश मला दे. ऑर 2 बास्केट्स फुल. एक टोपलीवर किंवा 2 टोपली भरून मला तू काय कर, चांदणं मला दे किंवा प्रकाश मला दे. असं चंद्राला कोण म्हणतंय, द पोएट सुनील शर्मा सेज टू द मून, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट म्हटलंय बघा. विथ सीड्स ऑफ मूनलाईट. विथ सीड्स ऑफ मूनलाईट म्हणजे कशाच्या बिया, की या चंद्राच्या प्रकाशाच्या ज्या बिया आहेत त्या बिया मला एक टोपलीवर किंवा 2 टोपली भरून मला तू काय कर, बिया दे, असं म्हणतोय कवी बघा. ओ मून गिव्ह मी मूनलाईट, बास्केट फुल ऑर 2 बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. तर बघा पहिला स्टांजा झालेला आहे. सी द सेकंड स्टांजा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज. का असं म्हणतोय कवी बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज म्हणजे शहरापासून ते अगदी माझ्या खेडेगावापर्यंत. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. ऑन द साइड्स ऑफ द पाथ. कवी म्हणतो या ठिकाणी की शहरापासून ते अगदी माझ्या खेडेगावापर्यंतचा जो रस्ता आहे, पाथ म्हणजे रस्ता, PATH, ऑन द साइड्स ऑफ द पाथ म्हटलेलं आहे. म्हणजे रस्त्याच्या दोन्हीकडची जी बाजू आहे ती बाजू, शहरापासून ते अगदी माझ्या गावापर्यंत रस्त्याच्या दोन्हीकडची असलेली जी बाजू आहे ती बाजू. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी सीड्स, मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. कवी या ठिकाणी काय म्हणतोय बघा, की या चंद्राला म्हणतोय की अगदी शहरापासून माझ्या गावापर्यंतचा जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या ज्या 2 कडा आहेत त्याच्यावरती मला काय करायचं आहे, 2 भागावरती मला आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. म्हणजे छोटे छोटे चंद्राचा जो प्रकाश आहे तो प्रकाश मला त्या ठिकाणी काय करायचा आहे, लावायचा आहे, असं कवी म्हणतोय पहा. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. दॅट मीन्स ऑल द पीपल इन माय विलेजेस दे वेअर गोज टू द सिटी डेली टू वर्क. कवी असा का म्हणतोय की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मला काय करायचं, हे जे बिया आहेत चांदण्याचा म्हणजे चंद्राचा जो प्रकाश आहे ते प्रकाश मला काय करायचा आहे, लावायचा आहे. कारण का, की माझ्या गावामधले जे सर्व लोक आहेत ते लोक दररोजच्या दररोज काही कामासाठी शहराकडे जातात, म्हणून म्हणतोय कवी बघा. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. म्हणजे सगळा जो संपूर्ण गाव आहे तो गाव शहराकडे काही कामानिमित्त, दररोज कामानिमित्त जात आहे. And that is why here the poet said, I want to show many small moons of light on the sides of the path. म्हणून कवी म्हणतोय की मला हे जे चांदणं जे आहे किंवा प्रकाश जो आहे तो प्रकाश मला दोन्ही रस्त्याच्या दोन्ही कडेनं काय करायचं आहे, पेरायचा आहे किंवा लावायचा आहे, असं कवी म्हणतोय पहा. सी द नेक्स्ट लाईन, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. का असं कवी म्हणतोय बघा, का लावायचा आहे प्रकाश. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. म्हणजे सर्व लोक जातात शहराकडे आणि जेव्हा ते परत येतात, इट बिकम्स डार्क, तेव्हा काळोखट असा अंधार झालेला असतो पहा. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. म्हणजे परत येत असताना ते काय झालेला असतो, अंधार असा झालेला असतो, असं कवी म्हणतोय.
It becomes dark on its way back as my village is quite far म्हटलेलं आहे बघा. As my village is quite far. जसं शहरापासून माझं जे गाव आहे ते गाव खूप कसं आहे, दूर आहे माझं गाव, असं कवी म्हणतोय. द रूट इज अ टफ अँड रूट ROUTE रूट म्हणजे मार्ग. द रूट इज अ टफ. टफ म्हणजे अवघड म्हणूया आपण, लक्षात घ्या. टफ मीन्स अवघड. द रूट इज अ टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिन्स. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे कवीने या ठिकाणी, की जो रस्ता आहे किंवा जो मार्ग आहे तो मार्ग असा अवघड असा मार्ग आहे आणि संपूर्ण जो मार्ग आहे तो मार्ग सापान्य वगैरे अशा प्राण्यांनी काय झालेला आहे, भरलेला आहे. And that is why here the poet said, I want to show many, many small moons of light on the sides of the path, because all the villagers, all the people in that village, in my villages, they goes to the city daily to work, and it becomes very dark on its way back. And that is why the poet here said, I want to show many small, small moons of light. कवी म्हणतोय की परत येत असताना अंधार झालेला असतो आणि जो रस्ता आहे शहरापासून ते माझ्या गावापर्यंतचा रस्ता तो अतिशय कठीण अवघड अशा प्रकारचा रस्ता आहे. रस्त्यामध्ये साप वगैरे अशा प्रकारचे प्राणी असतात. म्हणून या कवीला काय करायचं आहे, चंद्राला म्हणतोय की मला तो एक टोपली किंवा 2 टोपली भरून मला तू काय कर, प्रकाश दे मला. सीड्स ऑफ मूनलाईट म्हणजे बिया, म्हणजे प्रकाशाच्या बिया मला दे असं म्हणतोय कवी. सी द नेक्स्ट लाईन. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. आता प्लाईज PLIES. प्लाईज म्हणजे ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट, म्हणजे नियमितपणे प्रवास करण्याचा मार्ग म्हणतो आपण त्याला. नायदर बस म्हणजे त्या ठिकाणी बसही नाही, नॉर कार्ट किंवा गाडीही नाही प्रवास करण्यासाठी, त्या माझ्या गावापासून शहरापर्यंत जाण्यासाठी एखादी बस नाही किंवा कार्टही नाही, गाडीही नाही. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज वेन माय फादर रिटर्न्स होम. म्हणजे जेव्हा माझे वडील काम संपवून किंवा कामावरून जेव्हा माझे वडील शहरातून घरी येतात माझे घरी वडील, त्यावेळेला म्हणतोय कवी बरं का, लक्षात घ्या. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. तेव्हा मी गाढ असा झोपी गेलेला असतो असा कवी म्हणतोय. जेव्हा माझे वडील शहरातून माझ्या गावाकडे परत येतात आणि जाण्या येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बस वाहन नाही, कार्ट नाही, तर जेव्हा वडील येतात रात्री तेव्हा मी गाढ झोपलेलो असतो. आय एम अस्लीप. सी द नेक्स्ट लाईन. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. हू गोज बॅक? द पोएट हिअर सेड. माय फादर रिटर्न्स होम late at night. At that time I am fast asleep, and when my father goes back to the work म्हणूया, and he goes back early in the morning for work to the city. म्हणजे काय म्हटलेलं आहे कवीने या ठिकाणी की he goes back early in the morning while I am sleeping. म्हणजे जेव्हा किंवा ज्या वेळेला मी झोपलेलो असतो अशा वेळेला माझे वडील सकाळी लवकर उठून काय करतात, निघून जातात कामासाठी. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग while I am sleeping, and that is why ओ मून. आणि म्हणूनच हे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. लोन म्हणजे उसणवार, लक्षात घ्या. गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. तेव्हा कवी म्हणतो या ठिकाणी की मला उसने का होईना मला काय कर, ए चंद्रा, एक टोपलीभर मला चांदणं तू काय कर, दे मला. गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. सी द नेक्स्ट लाईन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आय वॉन्ट टू लाईट म्हणजे काय म्हणतो या ठिकाणी कवी की मला प्रकाशमय करायचं आहे. काय? आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट म्हणजे अंधकारमय असा जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, तो मार्ग मला काय करायचा आहे,
प्रकाशमय करायचं आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली टू माय होम फ्रॉम द सिटी. लक्षात घ्या, या ठिकाणी कवी म्हणतोय की हा जो रस्ता आहे शहरापासून माझ्या गावापर्यंतचा रस्ता तो मला प्रकाशमय रस्ता करायचा आहे, म्हणून सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. मग तरी माझे वडील काय करतील, लवकरात लवकर वडील माझे घरी येतील. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. कुठून येतील? फ्रॉम द सिटी, म्हणजे शहरातून. टू माय होम, माझ्या घरी. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. हिअर द पोएट सुनील शर्मा सेड, आय टू वॉन्ट म्हणजे मला सुद्धा काय करायचं आहे, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. मला सुद्धा काय करायचं आहे की परीकथा मला सुद्धा ऐकायच्या आहेत. आता फेरी टेल्स म्हणजे काय? परीकथा. लक्षात घ्या, फेरी टेल्स म्हणजे काय? परीकथा. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. कोणाकडून? फ्रॉम माय फादर. लक्षात घ्या काय म्हणतोय कवी. हिअर द पोएट सेड to the moonlight, oh moon, give me a basket full of moonlight on loan, because I want to light the whole I want to light the whole dark route, because I want to hear fairy tales or stories from my father when my father returns अर्ली टू माय होम. जे जेव्हा माझे वडील लवकरात लवकर माझे वडील जेव्हा घरी परततील लक्षात घ्या, तेव्हा मला काय करायचं आहे, तो जो रस्ता आहे त्या रस्ता मला काय करायचा आहे, अंधकारमय जो रस्ता आहे तो रस्ता मला प्रकाशमय करायचा आहे, जेणेकरून माझे वडील लवकरात लवकर घरी परततील आणि मला सुद्धा त्यांच्याकडून म्हणजे माझ्या वडिलांच्याकडून परीकथा किंवा गोष्टी मला ऐकायच्या आहेत. आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम माय फादर. अँड सी द लास्ट स्टांजा. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. अरे चंद्रा, मला एक टोपलीवर चंद्र मला दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. मला काय करायचं आहे, ज्या चांदण्याच्या ज्या सीड्स आहेत म्हणजे बिया ज्या आहेत ते बिया मला काय करायचे आहेत, लावायचे आहेत ऑन द साइड्स ऑफ द पाथ. जे रस्त्याच्या दोन्ही बाजूवरती मला काय करायचे आहे, त्या चांदण्याच्या बिया मला लावायचे आहेत. म्हणून कवी म्हणतोय की ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ओके स्टुडंट्स, रिटन बाय दिस पोएम सुनील शर्मा, ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी लँग्वेज. बघा, डोगरी लँग्वेज जी भाषा आहे त्याच्यामधून ही कविता ट्रान्सलेशन केलेली आहे. सुनील शर्मा असं कवीचं नाव आहे. सी ऑन पेज नंबर 19, इंग्लिश वर्कशॉप. थोडासाच आहे बघा विद्यार्थ्यांनो, आपण हा पूर्ण करायचा आहे, आपल्या वहीमध्ये पूर्ण करायचं आहे. तर काय बघा, पेज नंबर 19, इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. म्हणजे या कवितेच्या आधारे आपण काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, ही जी वाक्य आहे ती वाक्य आपण पूर्ण करायची आहेत, हे लक्षात घ्या. तर काय प्रश्न आहे बघा, पहिला एक उदाहरण थोडंसं सांगतोय बघा. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी म्हटलेलं आहे की द चाइल्ड म्हणजे तो मुलगा, वॉन्ट्स टू सो म्हणजे त्याला लावायचे आहे स्मॉल मून्स, छोट्या छोट्या चांदण्याच्या बिया लावायच्या आहेत. बघा, मून्स ऑफ लाईट फ्रॉम म्हणजे कुठून कुठपर्यंत लावायच्या आहेत. इथं आपण पहिल्यांदाच पाहिलं बघा, या कवितेमध्ये पाहिलं आपण की द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम द सिटी, शहरापासून, फ्रॉम द सिटी टू हिज विलेज, म्हणजे शहरापासून ते त्याच्या गावापर्यंत. पण कुठं लावायचे आहेत, ऑन द साइड्स ऑफ द पाथ. हे उत्तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला लिहायला पाहिजे. लक्षात घ्या काय येईल उत्तर, फ्रॉम द सिटी टू हिज विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. ओके स्टुडंट, आणखी एक उदाहरण बघा. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ
आले बघा. टफ अँड फुल ऑफ काय आहे बघा, इथं आपल्याला दिसतंय बघा. दुसऱ्या स्टँजामध्ये तिसऱ्या स्टँजामध्ये आहे बघा. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. हे लक्षात घ्या, हे उत्तर या ठिकाणी येईल. तर इन दिस वे यू ट्राय टू द फर्स्ट complete the first question. See the second number, write down the describing words used for the following nouns. या ठिकाणी काही नाम दिलेले आहेत बघा, नावं. त्याला वर्णन करणारे जे शब्द आहेत कवितेमध्ये आलेले ते शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. उदाहरणार्थ आता मुन्स. मुन्स म्हणजे काय रे, चंद्र. कसला चंद्र म्हणलेला आहे बघा इथं. मुन्स कुठं आहे बघा, मुन्स MOONS मुन्स. आता इथं स्मॉल स्मॉल मुन्स आले बघा, आले का इथं स्मॉल स्मॉल मुन्स. तर या ठिकाणी वर्णन करणारा डिस्क्रायबिंग वर्ड कोणता येईल, स्मॉल येईल, हे लक्षात घ्या. सेकंड बघा, रूट. रूट कसला आहे, रूट कसला आहे कवितेमध्ये शोधायचं आहे बाळांनो, कवितेमध्ये शोधायचं आहे आपण डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता मुन्स. मुन्स आपण पाहिला दुसऱ्या स्टांजामध्ये स्मॉल स्मॉल मुन्स ऑफ लाईट आहे बघा तिथं. तिथं आपण वर्णन करणारा शब्द कोणता शोधला, स्मॉल शोधला बघा, स्मॉल. आणि दुसरा जो शब्द आहे रूट, ROUTE, रूट म्हणजे मार्ग. त्या ठिकाणी डार्क रूट कुठंतरी आलेलं होतं बघा, डार्क रूट बघा कवितेमध्ये पहा, या ठिकाणी सापडलेला आहे तुम्हाला डार्क रूट. म्हणजे रूट म्हणजे मार्ग, वर्णन करणारा शब्द डार्क असा आहे. तर इन दिस वे, तर अशा प्रकारे यू ट्राय टू कम्प्लीट द सेकंड क्वेश्चन. अशा प्रकारे दुसरा प्रश्न आपण विद्यार्थ्यांनो पूर्ण करायचा आहे. सी द थर्ड क्वेश्चन, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज विलेज. बघा विद्यार्थ्यांनो, या कवितेतला जो मुलगा आहे तो मुलगा आपल्या गावामध्ये असणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तो प्रॉब्लेमचा तो काय करतो या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, लक्षात घ्या. How can the child solve them with the following wishes? Answer in your notebook. हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे या कवितेमधला जो मुलगा आहे त्या मुलाला त्याच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवायच्या आहेत. तर तो मुलगा पुढील इच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा, अशा या इच्छा तो कशा पूर्ण करणार आहे याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पहा एक उदाहरण बघूया. गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल ऑर 2 बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. ही समस्या आहे बघा, म्हणजे कशा पूर्ण करणार आहे हा मुलगा. तर याचं उत्तर आपल्याला म्हणता येईल बघा. हिअर द पोएट ऑर द चाइल्ड कॅन सीक हेल्प ऑफ लोकल पीपल अँड अर्ज द गव्हर्नमेंट ऑर लोकल बॉडीज टू प्रोव्हाइड लाईट्स ऑन द रोड्स फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. म्हणजे शासनाला वगैरे तो काय करेल, विनंती करेल की रस्त्याच्या बाजूला प्रकाश म्हणजे लाईट पुरवण्यासाठी काय करेल, तो विनंती करेल. असं समस्या आपल्याला ज्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला हा मुलगा सोडण्याचा प्रयत्न करेल, तशा आपण इच्छा त्याच्या कशा पूर्ण करणार आहे असं आपल्याला लिहिता येईल, लक्षात घ्या. चौथा प्रश्न आहे, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. म्हणजे पिकआउट म्हणजे त्या कवितेमधल्या आपण पिकआउट करायचे आहेत लाईन्स बघा, म्हणजे ओळी आपल्याला निवडायचे आणि लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, राईट द लाईन्स, त्या ओळी लिहायचे आहेत फ्रॉम द पोएम कवितेमधून, दॅट प्रूव्ह द फॉलोइंग म्हणजे याचे पुरावे देणाऱ्या ज्या ओळी आहेत कवितेमधल्या त्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत, हे लक्षात घ्या. पहिली ओळ बघा, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. म्हणजे फार उशिरा अंधार पडल्यानंतर वडील घरी परततात येतात. ही जी ओळ आपण पाहिली तर त्या कवितेमध्ये जी ओळ आहे बघा, मला वाटतं या ठिकाणी ओळ आहे, तो मुलगा म्हणतोय की जेव्हा मी झोपलेलो असतो अशा वेळेला माझे वडील उशिरा घरी परततात. मला वाटतं ही ओळ आहे बघा या ठिकाणी की when my father returns home I am asleep. when my father returns home, तर ही ओळ या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. पहा लक्षात घ्या, हा पुरावा देणारी ओळ आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं आहे, या ज्या ओळी आहेत, लाईन्स आहेत, हे जे पुरावे आपल्याला मागितलेले त्या ओळी आपण कवितेमधून शोधून या ठिकाणी लिहायच्या आहेत. इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट द फोर्थ क्वेश्चन. आता पाचवा प्रश्न बघा, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग FUL ॲज सफिक्स.
तर सफिक्स आणि प्रिफिक्स आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. सफिक्स आणि प्रिफिक्स. सफिक्स म्हणजे अंत्यप्रत्यय आणि प्रिफिक्स म्हणजे पूर्व प्रत्यय असंच असेल. तर या ठिकाणी बघा उदाहरण दिले, बास्केट फूल अंत्यप्रत्यय बघा, बास्केट फूल. तसं आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. पुढं पण उदाहरण दिले बघा, बुकेट फूल, बकेट फूल, किंवा स्पूनफुल लिहा, किंवा कोणतेही लिहा, पॉकेट फुल लिहा, किंवा माउथफुल लिहा. असं कोणतंही आपल्याला या ठिकाणी सफिक्स लावून शब्द आपल्याला लिहायचे. जास्तीत जास्त शब्द लिहिण्याचा आपण प्रयत्न करायचा, लक्षात घ्या. 6वा प्रश्न आहे, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. या कवितेमधून अलंकाराच्या संबंधित प्रश्न आहे बघा. अलिट्रेशन आणि रिपिटेशन जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं कवितेमधून शोधून आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. 7वा प्रश्न आहे, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. या कवितेचं रसग्रहण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे बघा. रेफर टू पेज नंबर 5. बघा नंबर 5 वरती ते रेफर करा आणि या कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. 8वा प्रश्न आहे, राईट अँड इमॅजिनरी लेटर टू द मून. काल्पनिक पत्र आपण चंद्राला लिहा म्हटलेलं आहे बघा. टू कन्वे युअर फिलिंग्ज अबाउट इट. तुमची जी मतं आहेत ती मतं, त्याविषयीची मतं आपण काय करायची आहेत, मांडायची. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर. त्याविषयी आपल्या जोडीदाराबरोबर चर्चा करा. अँड ड्राफ्ट द लेटर युजिंग द पोएम. कविता वापरून एक ड्राफ्ट तयार करा लेटरचा. ॲज अ बेसिस फॉर द लेटर. सपोर्टिंग पॉईंट्स दिलेले आहेत बघा. साइन ऑफ ब्युटी, सिम्बॉल ऑफ जॉय, इन्फिनिट प्लीजर, अर्ज टू कंपोज पोएम ऑब्लिक सॉंग्स ऑब्लिक म्युझिक. सी ऑन पेज नंबर 20 एक 2 प्रश्न आहेत आपण पाहतोय बघा. डिस्कस विथ युअर फ्रेंड, ब्रदर, सिस्टर, युअर क्लासमेट अँड राईट युअर लिस्ट ऑफ विशेस टू मेक युअर विलेज, टाउन, सिटी पीपल हॅपी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे बघा. हा प्रश्न जो आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर, ब्रदर, सिस्टर, युअर क्लासमेट अँड राईट युअर लिस्ट ऑफ विशेस टू मेक युअर विलेज, टाउन, सिटी पीपल हॅपी. म्हणजे आपल्या समाजाला अतिशय आनंदी ठेवण्यासाठी व्हाव्यात अशा तुम्हाला ज्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत अशा गोष्टींची या ठिकाणी यादी करा म्हटलेलं आहे पहा. उदाहरणार्थ, टू रिमूव्ह देअर बिलीफ्स इन सुपरस्टिशन्स. समाज आनंदी ठेवायचा असेल तर ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा, खुळचट ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धा आपण काय केल्या पाहिजेत, काढून टाकल्या पाहिजेत. ही एक आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल बघा. त्याच्यानंतर कीप आवर सराउंडिंग क्लीन अँड हॅपी. म्हणजे आपल्या सभोवतालचा जो परिसर आहे तो परिसर आपण स्वच्छ आणि निरोगी ठेवला पाहिजे. असे जे मुद्दे आहेत असे मुद्दे या ठिकाणी आपण लिहायचे आहेत, हे लक्षात घ्या. पुढं शेवटचा क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन. लेट्स कंपोज इमॅजिनरी पोएटिक लाईन्स. लेट्स कंपोज इमॅजिनरी पोएटिक लाईन्स. या ठिकाणी इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक, पोएटिक लाईन्स म्हणजे कवितेच्या ओळी. आपण या ठिकाणी ट्राय टू राईट हिअर इमॅजिनरी पोएटिक लाईन्स. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी काल्पनिक कवितेच्या ओळी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे एक उदाहरण दिले बघा. सोविंग द सीड्स ऑफ मूनलाईट, लेट अस फाइंड द रोड टू स्पेस. दुसरा बघा, ट्रॅव्हलिंग अमॉंग स्टार्स इन द गॅलेक्सी, वी विल लर्न द होल ऑफ देम. किंवा ऑर देअर हिस्ट्री, जोग्राफी अँड द एलियन्स हू माइट लिव्ह देअर. ओके स्टुडंट्स, या ठिकाणी आपली ही कविता संपलेली आहे. यानंतरच्या तासाला, यानंतरच्या पिरियडला आपण पुढचा घटक घेणार आहोत. ओके स्टुडंट्स, ट्राय टू राईट ऑल द होमवर्क इन युअर नोटबुक अँड साइन युअर पेरेंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा स्वाध्याय आपण आपल्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे आणि आपल्या पालकांची स्वाक्षरी त्या ठिकाणी घेऊन ठेवायची आहे. ओके स्टुडंट.